नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज मराठी ग्रामरमध्ये आपण वर्णमाला हे चॅप्टर बघणार आहोत. तर मी तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक सांगेल व शॉर्टमध्ये समजावण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित मन लावून बघा आणि मी जे तुम्हाला नोट्स देतोय ती नोट्स परत वाचा, रिव्हिजन करा, पाठांतर करा आणि मी तुम्हाला असं शिकवेल की तुमच्या लक्षात राहील आणि कायमच्या लक्षात राहील. चला तर आपण वर्णमाला या टॉपिकला सुरुवात करू. त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी एक उदाहरण समजावून सांगतो, त्याच्यानंतर आपण वर्णमाला याला सुरुवात करू. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की हे बघा, आता हे वाक्य, हे बघा, हे वाक्य कशापासून बनलं आहे? हे वाक्य शब्दांपासून बनलं आहे. आता शब्द कशापासून बनले आहेत? शब्द अक्षरांपासून बनले आहेत. समजलं? पहिले अक्षर बनतो, नंतर अक्षरपासून शब्द बनतो, नंतर शब्दांपासून वाक्य बनतं. ते पण कोणते? अर्थपूर्ण शब्दांपासून वाक्य बनतं आणि वाक्य पण अर्थपूर्ण पाहिजे. आता ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे आपण जे तोंडाने बोलतो. आता मी बोललो राजेश, तुम्हाला परत ऐकू आलं का? राजेश नाही, मी बोललो राजेश, नंतर संपलं. आपण जे तोंडाने बोलतो त्याला ध्वनी म्हणतात. आणि आपण जे लिहितो, आता मी समजा राजेश असं लिहिलं, तर हे मिटलं का? नाही, हे मिटणार नाही जोपर्यंत मी पुसत नाही. कारण की हे काय आहे? हे हा शब्द आहे. शब्द कसा आहे? अक्षरापासून. बघा ध्वनी. आता ध्वनीमध्ये मी बोललो रा, आता हा एक अस्तित्वात नाही, मी बोलल्यानंतर तो नष्ट होऊन गेला. आता जर मी लिहिला रा, तर हा काय? हा अक्षर आहे. आता मी जर बोललो राजेश, तर हा काय? हा शब्द आहे. लिहिला तर शब्द आहे, बोललो तर ते काय आहे? ध्वनी आहे. आणि मूलध्वनी म्हणजे काय? सर्वात आधी मूलध्वनी असते. मूलध्वनी म्हणजे जो अक्षर आपण लिहितोय तो अक्षर मूळ कुठला आहे, कशापासून तयार झाला आहे, त्याला मूलध्वनी म्हणतात. मी तुम्हाला हे सगळं सविस्तर समजावून सांगेल. चला तर तुम्हाला आता एक उदाहरण देतो. त्या उदाहरणावरून मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, इकडे लक्षात द्या मित्रांनो. आता बघा, हे काय आहे? हे एक वाक्य काय आहे? अनिल व सुनील हे दोघी भाऊ आहेत. काय वाक्य आहे? अनिल व सुनील हे दोघी भाऊ आहेत. आता हे काय आहे? अर्थपूर्ण वाक्य. जर मी असं जर हे वाक्य जर मी असं लिहिलं, समजा हे वाक्य असं लिहिलं, कसं? आहेत अनिल सुनील व भाऊ. आता बघा, मी वाक्य काय लिहिलं? आहेत अनिल सुनील व भाऊ. आता हे वाक्याला काही अर्थ प्राप्त होतोय का? आता आपल्याला मराठी समजते म्हणून आपल्याला एवढं लक्षात येऊन जातं की अनिल सुनील भाऊ आहेत एवढं. पण मराठी व्याकरणात तसं नसतं. मराठी व्याकरणात आपल्याला अर्थपूर्ण वाक्य लिहावं लागतं, तेव्हाच त्याला वाक्य असं म्हणता येईल. तर तुम्हाला हे समजलं असेल की वाक्य कसं असतं? वाक्य अर्थपूर्ण शब्दांनी आणि त्या वाक्याला काहीतरी अर्थ प्राप्त असेल, काहीतरी अर्थ किंवा अर्थाचा बोध होत असेल, तर त्याला आपण वाक्य असं म्हणतो. आता बघा, मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. आता बघा मित्रांनो, आता आपण वाक्य बघू. हे बघा, आता मी हे वाक्य इथे लिहून दाखवतो तुम्हाला. आता आपल्याला काय लिहायचं आहे? वाक्य काय आहे? अनिल व सुनील हे दोघी भाऊ आहेत. बरोबर? हे काय आहे? हे अर्थपूर्ण वाक्य झालं. अनिल व सुनील हे दोन्ही भाऊ आहेत. या वाक्यापासून काय बोध होतोय? आपल्याला काय समजतंय की एक अनिल आहे व सुनील आहे, हे दोघी काय आहेत? भाऊ आहेत. हे वाक्य. पण तुम्ही कधी विचार केलाय का? तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे की वाक्य तयार कसं झालं? तर हे वाक्य कशामुळे तयार झालं? तर हे वाक्य झालं शब्दांमुळे. कसं झालं? आता मी तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, आता या वाक्यामध्ये शब्द कोणते आहेत? अनिल हा एक शब्द आहे, बरोबर. नंतर सुनील हा एक शब्द आहे, भाऊ हा शब्द आहे. दोन्ही हे शब्द आहेत. हे काय आहेत मित्रांनो? शब्द आहेत. एवढं समजलं तुम्हाला? सर्वात हे बघा, आता वाक्य तयार झालं. वाक्य काय आहे?
अनिल सुनील दोघी भाऊ आहेत. आपण वाक्य इथे लिहिलं, अनिल व सुनील दोघी भाऊ आहेत. आता हे वाक्य कशामुळे तयार झालं? हे वाक्य शब्दांमुळे तयार झालं. मग शब्द कोणते कोणते वापरलेले आहेत? शब्द वापरलेले आहेत, अनिल वापरला आहे, सुनील वापरला आहे, भाऊ वापरला आहे, व हे दोघी भाऊ आहेत. हे सगळे शब्द आहेत. आता मला इथे लिहायला जागा कमी म्हणून फक्त मी अनिल सुनील भाऊ दोन्ही एवढंच लिहिलं आहे. एवढं समजलं? इथपर्यंत समजलं? आता बघा, आता पुढे बघा मित्रांनो. आता पुढे आता तुम्हाला अजून प्रश्न पडायला पाहिजे की वाक्य शब्दांपासून तयार झालं. एवढं तुम्हाला समजलंय वाक्य कशापासून तयार झालं? शब्दापासून. पण तुम्ही हा विचार केलाय का कधी, अरे शब्द कसं काय तयार झाले? अरे शब्द कसं काय तयार झाले? तर शब्द अक्षरांपासून तयार झाले. तर मग आता अक्षर कसे तयार? अक्षर बघा, आता बघा इथे लक्ष द्या. आता अनिल, आता अनिल, आता बघा अनिल हा शब्द कोणत्या अक्षरांपासून तयार झाला? हा शब्द तयार झाला आहे अ अधिक नि अधिक ल. एवढं समजलं तुम्हाला? आता बघा, आता पुढच्या बघा सुनील. आता सुनील, सुनील हा शब्द कोणत्या अक्षरांपासून तयार झाला आहे? सुनील हा शब्द सु अधिक नि अधिक ल या शब्दांपासून तयार झाला आहे. आता बघा भाऊ, भाऊ हा काय आहे? हा शब्द आहे. आता मला सांगा भाऊ हा शब्द कोणत्या अक्षरांपासून तयार झाला आहे? भाऊ हा शब्द भा अधिक उ हे काय आहे? हे अक्षर आहेत. एवढं समजलं तुम्हाला? हे बघा अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे काय मित्रांनो? हे बघा अक्षर, अक्षर क्षर म्हणजे मिटणे आणि त्याच्या पुढे काय आहे? अक्षर म्हणजे न मिटणारे. काय आहे? न मिटणारे. एवढं लक्षात ठेवा. अक्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे मिटणारे आणि लावलाय त्याच्या पुढे जोडला आहे, अक्षर होतं, तर त्याचा अर्थ काय होतं? न मिटणारे. म्हणजे अक्षरचा अर्थ काय आहे की ते एकदा लिहिलं तर ते मिटत नाही. तुम्हाला समजलं? एवढं समजलं? आता बघा मी परत एकदा समजून सांगतो. आता वाक्य तयार झालं होतं आपल्याला, सुनील व अनिल व सुनील हे दोघी भाऊ आहेत. हे वाक्य होतं. हे वाक्य कसं तयार झालं होतं? हे वाक्य शब्दांपासून तयार झालं होतं. आता बघा, आता बघा, आता बघा, हे बघा हे वाक्य कशापासून तयार झालं? अनिल व सुनील हे दोन्ही भाऊ आहेत. हे शब्दांपासून तयार झालं. आता शब्द कशापासून तयार झाले? शब्द अक्षरापासून तयार झाले. एवढं तुम्हाला समजलं? आता अनिल मध्ये कोणते शब्द आहे? अ अधिक नि अधिक ल अधिक. बरोबर. नंतर सुनील कसं तयार झालं? सु अधिक नि अधिक ल अधिक. आता तुम्हाला तुमच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात असा प्रश्न असेल की अक्षर तर समजलं, शब्दही समजला, वाक्यही समजलं, पण आता ध्वनी काय आहे? आता एक ध्वनी काय? ध्वनी कोणाला म्हणायचं मग? अरे आपण जे तोंडाने बोलतो, आपण तोंडाने बोलतो त्याला ध्वनी म्हणतात. आपण न लिहिता तोंडाने बोलतो. आता मी तुम्हाला बोललो राजा, तुम्हाला आवाज आला? हो आला. पण आता परत आला का? मी काय बोललो ते, मी कोणतं नाव घेतलं ते परत येतोय का? नाही. का? कारण की मी बोललो होतो राजा आणि बोलल्यानंतर संपून गेलं. मी तोंडाने जेव्हा बाहेर बोलतोय, तोंडाने माझ्या तोंडामधून बाहेर आवाज येतोय, तेव्हा त्याला ध्वनी असं म्हणतात. ध्वनी हा नष्ट होऊन जातो. पण जर मी बोललो, जर मी लिहिलं राजा, राजा, आता हा नष्ट होतोय का? हा नष्ट होणार नाही, कारण की हा लिहिला आहे. हा लिहिला आहे. आता राजा कसं बनलं? राजा काय? हा राजा शब्द आहे. बरोबर. राजा काय आहे? शब्द आहे. आता हा शब्द कशापासून बनला? शब्द अक्षरपासून बनला. मग आता राजामध्ये अक्षर कोणती वापरली त्यांनी? रा अधिक जा हे दोन अक्षरं वापरलेली आहेत. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता बघा, आता शब्दामध्ये बघा मित्रांनो, आता शब्द मी राजा लिहिला, मी राजा लिहिला. आता हा लिहिला म्हणून हा नष्ट होणार नाही, पण मी जर राजा तोंडाने बोललो असतो तर तो नष्ट होऊन जातो, म्हणजे त्याला ध्वनी असे म्हणतात. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ध्वनी म्हणजे काय? आपण तोंडाने बोलतो त्याला ध्वनी असे म्हणतात. आपण हाताने लिहितो किंवा लिहिलेलं असतं, पुस्तकात वाचलेले जे अक्षर असतात त्यांना अक्षर म्हणतात. अक्षरांना मिळून शब्द तयार होतात आणि शब्द मिळून वाक्य तयार होतं. समजलं का? आता तुम्हाला वाक्य शब्दांपासून तयार होतं हे समजलं. नंतर शब्द अक्षरांपासून तयार होतं हे एवढं पण समजलं. आता ध्वनी म्हणजे जे तोंडाने बोलतो ते. मग आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडायला पाहिजे की मूळ ध्वनी म्हणजे काय? मूळ ध्वनी म्हणजे काय? मूळ ध्वनीचा अर्थ असा आहे की मूळच्या, म्हणजे काय? मूळ असलेला. आता मूळ असलेला, आता हे काय नवीन? मूळ असलेला असं आहे मित्रांनो. हे बघा आता तुम्हाला इथे समजून सांगतो मी हे. आता बघा,
आता पहिले वाक्य झालं. वाक्य कोणापासून तयार झालं होतं? वाक्य शब्दांपासून तयार झालं होतं. मग शब्द कोणापासून तयार झाले होते? शब्द अक्षरपासून तयार झाले होते. बरोबर. आता अक्षर कुठून आला? अक्षर ध्वनीपासून आला. ध्वनीपासून कसा आला? ध्वनीपासून कळलं. मी बोललो र, हा काय आहे? ध्वनी आहे र. पण रची खून काय आहे? रची खून ही आहे र. समजला का? र म्हणजे हा र मी लिहिला तर अक्षर होतो, आणि जर बोललो मी फक्त र तोंडाने बोललो तर ध्वनी होतो. एवढं समजलं तुम्हाला? आता बघा, मी तोंडाने प बोललो, प काय केलं मी तोंडाने, मी तोंडाने बोललो प. आता काय झालं? मग ते ध्वनी झालं. आता मी प लिहिलं तर हे काय झालं? हे अक्षर झालं. समजलं? आता प पासून मी एक असं लिहिलं, हे बघा, प पासून मी एक अर्थपूर्ण शब्द लिहिला. काय? पवन. हा काय आहे? अर्थपूर्ण शब्द आहे. पण जर मी असं लिहिलं असतं तर न व प, आता हा काही शब्द आहे का? नाही, हा शब्द नाहीये. शब्द का नाहीये? कारण की याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. अर्थ नाही. नवब लाव, मी तुम्हाला विचारलं नवबचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नाही, कोणालाच माहित नाही, कारण की तसा काही अर्थ आहे नाही. पण पवन जर विचारलं तर पवन हे एक नाव आहे. नंतर आपण वारा वगैरे असं काही पवन काही अर्थ निघू शकतात पवन, पण आपण नाव असा अर्थ होतो. आता ह्या पवन शब्द, हे पवन शब्द आहे. आता यांच्यामध्ये अजून काही शब्द टाकून अर्थपूर्ण वाक्य तयार करून आपण वाक्य तयार करू शकतो. आता बघा मित्रांनो, तुम्हाला एवढं समजलं हे, मला माहिती तुम्हाला एवढं समजलं हे. वाक्य शब्दांपासून तयार झालं, नंतर वाक्य शब्दांपासून तयार झालं, नंतर शब्द अक्षरांपासून तयार झाले. आता ध्वनी काय आहे? जे आपण बोलतोय, आता मी बोलतोय क, हा काय आहे? ध्वनी आहे. हा लिहिला का? मी नाही लिहिला, मी फक्त तोंडाने बोललो. ध्वनी नष्ट होऊ शकतो. पण अक्षरचा अर्थ काय आहे? नष्ट न होणे. आता मी बोललो क आणि लिहिला क, आता हा काय झाला? हा अक्षर झाला. कारण की ध्वनी क या ध्वनीची खून लिहिताना अशी आहे. एवढं समजलं तुम्हाला? आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ. आता बघा मित्रांनो, ध्वनी झालं. आता मग 2 मिनिटं मित्रांनो. हे बघा, आता तुम्हाला एवढं समजलं. आता इकडे लक्ष द्या. आता वाक्य शब्दांपासून बनतं, शब्द अक्षरपासून बनले. जे आपण तोंडाने बोलतो त्याला ध्वनी म्हणतात, आणि लिहितो त्याला अक्षर म्हणतात. आता मग मूल ध्वनी म्हणजे काय? मूल ध्वनी म्हणजे काय? तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल, मूल ध्वनी काय? मूल ध्वनी म्हणजे मूळच्या अक्षर. आता मूळचे अक्षर कसं तयार झालं? हे बघा, मूळचे अक्षर कसं तयार झालं? आता बघा, मी लिहिलं होतं इथे. आता मी लिहितो, आपण अनिल लिहिलं होतं. अनिल असं लिहिलं. हा काय? हा शब्द आहे. हा काय? शब्द आहे. मी याला थोडा लहान करतो. अनिल काय आहे? शब्द आहे. आता बघा, आता शब्द तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला एवढं समजून गेलंय की हा जो शब्द आहे हा अक्षरपासून बनलेला आहे. कशापासून बनला आहे? अक्षरपासून बनला आहे. मग आता अनिल मधले अक्षर कोणती आहे? अनिल मधले अक्षर आहेत अ अधिक नी अधिक ल. तुम्हाला एवढं समजलं? अक्षर समजले. आता मी जे तोंडाने बोलेल फक्त तर तो ध्वनी आहे, आणि जर लिहिला अक्षराने लिहिला तर तो अक्षर आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलं? आता अनिल हे काय आहे? हे अक्षर आहेत. पण हे अधिक नी अधिक ल हे कशापासून बनले? मूळ. यांच्या मूळ ध्वनी कोणता आहे? आता याच्या मूळ ध्वनी आहे, आता मी तुम्हाला सांगतो, याच्या मूळ ध्वनी आहे हा काय आहे? हा स्वर आहे. मी तुम्हाला अजून वर्णमाला पूर्ण शिकवलेली नाहीये. वर्णमाला मी तुम्हाला आता शिकवणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला उदाहरण देतो की वर्णमाला का महत्वाची आहे व्याकरणामध्ये, आणि वर्णमालेशिवाय व्याकरण तयार होत नाही. म्हणून मी तुम्हाला पहिले उदाहरण घेतलं, नंतर तुम्हाला वर्णमाला घेईल. आता बघा, आता आपल्याला मूळ ध्वनी बघायचे. मूळ ध्वनी काय आहेत? आता बरोबर. आता जो आहे हा काय माहिती का? हा स्वर आहे. याला कोणाची गरज लागत नाही. हा कोणावर डिपेंड नसतो, कारण की हा स्वर आहे. स्वर कोणावरही डिपेंड राहत नाही. हा याचा उच्चार करताना स्वतः होतो, म्हणून यांना स्वर म्हणतात. आता अधिक. आता पुढचा शब्द काय आहे? पुढचा शब्द आहे नी. आता आपण नी आहे. आता हा नी अक्षर आहे. आता नी अक्षर आहे, तर नीला आपण याच्या नीच्या मूळ ध्वनी काय असेल बरं? तर मूळ ध्वनी असा लिहिताना असं लिहावं लागेल आपल्याला. न हे व्यंजन याच्या पाय मोडलेला आहे. हा न स्वरामध्ये मिसळल्याशिवाय चालू शकत नाही. म्हणजे
व्यंजन अधिक स्वर तेव्हा ते अक्षर होतं. आता न, फक्त न, पाय मोडलेला न जर लिहिलं तर हा काय आहे? हा व्यंजन आहे. हा काय आहे? व्यंजन आहे. आता मला नीची फोड करायची आहे, म्हणजे नीच्या मूलध्वनी लिहायचे आहे. तर बघा मित्रांनो, नीला तुम्हाला आता हा नी बघा, नीला पहिली विलांटी आहे का दुसरी विलांटी आहे? सांगा. याला कोणती विलांटी आहे? पहिली विलांटी आहे. तर आपण इथे रस्व ई घेऊ, म्हणजे आता काय याला अ अधिक न अधिक ई. आता न अधिक ई म्हणजे कसं? आता इकडे बघा, इकडे लक्ष द्या. न अधिक रस्व ई बरोबर नी. आता जर नी असा असता तर मी असं लिहिलं असतं न अधिक दीर्घ ई नी, पण त्याला स्वर आहे आपलं, पहिली विलांटी आहे म्हणून आपण पहिला ई लिहिला. आता बघा मित्रांनो, आता नीची फोड तुम्हाला समजली. आता ल, आता ल कसं लिहिणार? ल हा अर्धा आहे, कारण की हा व्यंजन आहे. हा काय आहे? व्यंजन आहे. आता व्यंजन स्वतः चालू शकत नाही, ते स्वरांवर डिपेंड राहतात. व्यंजन मध्ये जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा तो अक्षर होतो, बरोबर? तेव्हा तो व्यंजन होतो, आपलं वर्ण होतो. आता ल मध्ये अ मिसळला तर तो काय झाला? तो झाला ल. म्हणजे आपलं, आता तुम्हाला नीट समजून सांगतो. हे बघा, आता अ नील हे नाव आहे. हे कसं? हे हा शब्द आहे. आता हा शब्द आहे. आता अ अधिक नी अधिक ल अधिक हे काय आहेत? हे अक्षर आहेत. अक्षर आहेत. आता मूलध्वनी बघू. मूल ध्वनी. आता मूलध्वनी कसं येतील? अ अधिक अ हा काय आहे? स्वर आहे. याला कोणाची गरज नाही, हा स्वतः राहतो. आता नी, न अधिक पहिली विलांटी आहे म्हणून पहिला ई रस्व ई घेतला. नंतर ल अधिक ल हा व्यंजन आहे म्हणून हा स्वर शिवाय चालू शकत नाही, म्हणून इथे आता ल, इथे अ. म्हणजे हे वाक्य काय झालं? वाक्यापासून अनिल, अनिल हा शब्द तयार झाला. आता तुम्हाला एवढं समजलं का मित्रांनो? तुम्हाला हे समजलं का? वाक्यापासून, वाक्य शब्दांपासून तयार झालं. वाक्य शब्दांपासून तयार झालं आणि शब्द अक्षरांपासून तयार झाला. ध्वनी तोंडाने जे बोलतो त्याला ध्वनी म्हणतात आणि लिहिलं त्याला अक्षर म्हणतात. आणि जो ध्वनी, जो अक्षर आपण लिहितोय त्याचे मूळ कुठून आलाय, त्याचा मूळ कसा आहे, त्याला मूळ ध्वनी असे म्हणतात. तुम्हाला एवढं समजलं असेल, तुम्हाला असं समजलं असेल. आता आपण आपल्या वर्णमालेला सुरुवात करू. आता बघा मित्रांनो, आपण आता वर्णमालेला सुरुवात करू. आता बघा, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही एवढं लेक्चर पाहिलं, तुम्हाला मी जेवढं शिकवलंय तेवढं समजलं असेल, मला माहिती आहे समजलं असेल. आता वर्णमाला बघणार आहात आपण. ती वर्णमाला ही आहे. वर्णमाला बघून घ्या एकदा व्यवस्थित, वर्णमाला कशी आहे. आता मी तुम्हाला वर्णमाला पूर्ण शिकवणार आहे. त्याच्या आधी आपण काही गोष्टी बारकाईने बघून घेऊ. तर बघा, आता इकडे लक्ष द्या. आता बघा, वर्णमालेविषयी महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत हे. हे जर तुम्हाला समजलं तर थोडं व्याकरण तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल वर्णमाला शिकताना. आता बघा, आता बघा, पहिला पॉईंट बघा. पहिला पॉईंट काय आहे बघा. पहिला पॉईंट काय आहे? मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या 48 होती, तर आधुनिक वर्णमालेत 52 आहेत. आता मी तुम्हाला व्याकरण शिकवताना हे तुम्हाला समजावून सांगेल. आता इकडे लक्ष द्या. आता पहिली जी मूळ वर्णमाला होती त्याच्यामध्ये 48 वर्ण होते, पण जे आता आधुनिक वर्णमालेत जे वर्ण, जर तुम्हाला प्रश्न आला तर वर्णाची संख्या 52 आहे. एवढं लक्षात ठेवा, कारण की बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये 52 असे दिले आहेत. तर 52 लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट बघा. हा एक पॉईंट झाला. आता हा 2 नंबरचा पॉईंट बघा. लू 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 या स्वरांच्या 14 खडीत समावेश होत नाही. समजलं का? लू आणि लू यांच्या 14 खडीत समावेश होत नाही. ते तुम्हाला व्याकरण शिकवताना समजेल. आता पुढचा पॉईंट बघा. तिसरा पॉईंट बघा. तिसरा पॉईंट काय आहे? लू अन रू नष्ट होण्याची शक्यता आहे. लू अन अन रू हे वर्ण भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या पोलीस भरतीला हा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या स्वरांची
आपल्या कोणत्या वर्णांची भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे? तर लक्षात ठेवा, लू आणि अन, अन आणि रू. हे काय, याला अन म्हणायचं. अन काय म्हणणार? अन. याला लू, अन, रू हे 3 शब्द आहेत की जे भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे. यांना लक्षात ठेवा. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होऊन जातात परीक्षेत, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. जर हा प्रश्न आला तर तुमच्या चुकणार नाही. आणि खूप वेळा हा प्रश्न रिपीटही झालेला आहे. आता काल मी प्रश्नपत्रिका प्रश्न घेतले होते, त्याच्यामध्ये PSIच्या एका प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न घेतला होता मी. तर तो लू लुप्त होणारा कोणता आहे, हळूहळू नष्ट होतोय, तर तो लू आहे. लू साठी फक्त लुप्ती हा एक शब्द आहे की जो आहे, पण आपल्याला लूवर काही शब्द असं बघायला भेटत नाही, अनवर बघायला भेटत नाही. नंतर रूवर फक्त रूवर ऋषी आहे, ऋषी. याच्यानंतर रूवर आपल्याला ऋषिकेश असे नावं वगैरे बघायला भेटतात, पण जास्त आपण आता मराठी वर्णामध्ये त्यांच्या संबंध येत नाही, खूप कमी वापर होतो, म्हणून नष्ट होण्याची शक्यता आहे असं म्हटलंय. आता जेव्हा जे नष्ट होतील तेव्हा आपल्याला माहीत पडेल, पण सध्या तरी अजून आहेत, नष्ट होण्याची शक्यता आहे किंवा नष्ट होण्यात असा प्रश्न जर आला तर लू, अन, रू हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट बघू मित्रांनो. पुढचा पॉईंट काय आहे? आता बघा, हे 2 पॉईंट झाले. आता हा 4था पॉईंट बघा. या पाठ्यपुस्तकात स्वर असा उल्लेख आहे, म्हणून उत्तर सुद्धा स्वर असे द्यावे. आता जर तुम्हाला जर असा प्रश्न आला परीक्षेमध्ये, या आणि ओ पाठ्यपुस्तकात यांना स्वर असा उल्लेख केला आहे, म्हणजे यांना स्वर म्हणतात, म्हणजे यांना स्वर असा उल्लेख केला आहे, बरोबर. पण हे या आणि ओ हे मूळ शब्द कुठून आलेत? हे आलेत इंग्रजी भाषेमधून. कुठून आलेत? इंग्रजी भाषेमधून आलेत. आता तुम्ही विचारणार की कसं काय या आणि ओ इंग्रजी भाषेमधून कसं काय आले? तर ते कसं आले आता ते बघा, कसे आले ते बघा. आता बघा, आता सफरचंद आहे, हा मराठी शब्द आहे, पण आपण घरामध्ये असं बोलतो की आज माझा उपवास आहे, तर मी ॲपल खाल्ला. आता आपण मराठी भाषा बोलतो ना, मग आपण ॲपल का बोलतो? कारण की तो इंग्रजी भाषेतला शब्द आहे आणि आपल्या भारतात आहे. आपण बोलताना याचा वापर करतो. आता पुढचा प्रश्न आहे, हा या झाला. आता ओ हा पण इंग्रजी भाषेतून घेतलेला आहे आणि आपल्या मराठीमध्ये राहून गेलेला आहे. कसं? आता एखादी व्यक्ती आहे, हा व्यक्तीला आता कामावर जायचं आहे, तो तयारी करतोय. मग आता याची बायको विचारलेला की कुठे चालले तुम्ही? तर मग तो काय म्हणेल की मी ऑफिसला चाललो. कुठे चाललो? ऑफिसला चाललो. आता आपण मराठी भाषा बोलतो, मग ऑफिस का बोलला तो मराठीमध्ये कार्यालय पण बोलू शकत होता ना. मी कार्यालयात चाललो असं पण बोलू शकतो, पण ऑफिस का बोलला? कारण की आपण त्या शब्दांना वापरतो. समजलं एवढं? म्हणून एवढं डीपमध्ये लक्ष सांगायचं कारण फक्त हे की मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आला की इंग्रजी वर्ण किंवा स्वर, इंग्रजी वर्ण स्वर कोणते? तर या आणि ऑ एवढं लक्षात ठेवा. ॲपलवरून या लक्षात ठेवा आणि ऑफिसवरून ऑ लक्षात ठेवा. या ऑ हे इंग्रजीतून आलेले शब्द आहेत. या ऑ एवढं लक्षात ठेवा. समजलं? आता पुढचा पॉईंट बघू आपण. आता बघा पुढचा पॉईंट कोणता आहे? पुढचा पॉईंट 5वा पॉईंट बघू आपण. आता पुढचा आहे र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते. करा, र बोला तुम्ही. आता तुम्ही लेक्चर बघताय ना, तर तुम्ही आता र बोला. र. आता काय होतंय तुम्हाला बोलताना? छातीमध्ये कंपन होतंय बघा, व्हायब्रेशन होतंय. र होतंय की नाही? र बोला. र वर्णाचा उच्चार करताना कंपन होते, म्हणून त्याला कंपित वर्ण म्हणतात. र बोलताना काय होतंय? कंपन होतंय. म्हणून असं लक्षात ठेवा की र हे व्यंजन आहे किंवा वर्ण आहे. आता या वर्णाला जेव्हा आपण तोंडाने बोलतो, लिहिताना कंपन होत नाही. कशात होतं? बोलताना कंपन होईल. नाही तर तुम्ही लिहिणार सर कंपन झालं नाही, हे मी लिहिला र कंपन नाही झालं. र या वर्णाचा उच्चार म्हणजे बोलताना कंपन होते म्हणून. का बरं? कंपन होते म्हणून त्याला काय म्हणतात? त्याला कंपित
वर्ण म्हणतात, त्याला काय म्हणतात, कंपित वर्ण म्हणतात. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न येऊ शकतो काय आलेला आहे, पण प्रत्येक वेळेस येतो आणि परत परत रिपीट होतो. जर तुम्हाला विचारलं की कंपित वर्ण कोणता, तर त्याचे उत्तर तुम्हाला र देता यायला पाहिजे. समजलं? एवढं क्लिअर झाला 5वा पॉईंट. आता आपण पुढचे बघू. आता 6वा पॉईंट बघू आपण. आता बघा 6वा पॉईंट. शब्दांच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल, शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला व्यंजनांत म्हणतात, तर पाय मोडलेला नसेल तर त्यास स्वरांत म्हणतात. आता बघा, आता हा शब्दाच्या शेवटी व्यंजनाच्या म्हणजे आता हा र आहे, याच्या जर पाय मोडला आहे तर याला काय म्हणणार, याला व्यंजनांत म्हणणार. आणि जर पाय मोडलेला नसेल, हा असा असेल तर याला स्वरांत म्हणणार. एवढं लक्षात ठेवा. हा काय प्रश्न परीक्षेत येणार नाही, एवढा फक्त एक नॉलेजसाठी लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट बघा. शेवटी स्वतंत्र उभादंड असलेले वर्ण कोणते. आता हे लक्षात ठेवा, शेवटी स्वतंत्र उभादंड असलेले वर्ण कोणते. शेवटी उभादंड असलेले वर्ण कोणते, तर ते आहेत बघा, श लिहिताना कसं लिहिला मी, हा उभादंड आहे ना, मग इथे काय दिलंय, शेवटी उभादंड असलेले वर्ण, हा झाला श, नंतर न, नंतर ग. हे काय आहे, शेवटी स्वतंत्र उभादंड असलेले, ती हे श न ग. आता पुढच्या बघा 8 नंबर. मध्ये उभादंड. आता मध्ये उभादंड कोणता आहे, आता बघा, आता क कसा लिहितो आपण, क असा लिहितो. आता हा जो मधला आहे, हा जो मधला दंड आहे कोणता, हा असा, याला काय म्हणतात, हा जो उभादंड आहे मध्ये, कुठे आहे, मध्ये. आता इथे बघा, इथे काय होतं, शेवटी म्हणजे कसं, असं, हा शेवटी आणि इथे श. पण इथे काय विचारलंय त्यांनी, मध्ये म्हणजे क असा मध्ये येतो, नंतर फ असा मध्ये येतो, मग याला काय म्हणणार, मध्ये उभादंड असलेला. आता बघा, पोलीस भरतीमध्ये एवढं काय मला वाटत नाही की असे प्रश्न येतील. MPSC PSI वगैरेला येतात, पण जर कठीण पेपर आला तर कदाचित एखादी प्रश्न टाकू शकतात. पण तुम्ही हे वाचून घ्या, एवढं काही कठीण नाही आहे, हे तुम्ही वाचून घ्या. उभादंड असलेले, अर्धा उभादंड असलेले. आता बघा, हे वाचून घ्या तुम्ही. आता एक तुम्हाला समजून सांगतो फक्त, हे बघा, इकडे लक्ष द्या. आता अर्धा उभादंड असलेले, हा बघा, अर्धा उभादंड असलेले कसं, आता हा ट आहे, हा अर्धा उभादंड आहे आणि त्याला अर्धा लागला, हा ट झाला. आता अर्धा उभादंड, आता काय, हा ड कसं आहे, हा उभादंड कसा आला, हा अर्धा उभादंड, याला काय म्हणतात, अर्धा उभा दंड. समजलं? आता बघा, आता पुढचा पॉईंट कोणता आहे, पुढचा पॉईंट बघा. आता बघा मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट, कोणताही दंड नसलेला वर्ण कोणता, कोणताही दंड नसलेला वर्ण कोणता आहे, र ला कोणता दंड दिसतोय का, हा नाही, डायरेक्ट र जॉईंट आहे, म्हणून हा प्रश्न कदाचित परीक्षेला येऊ शकतो. कोणताही दंड नसलेला वर्ण ओळखा, तर तुमचे उत्तर र आलं पाहिजे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याला तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या किंवा हे लक्षातच ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न काय, अर्धे न होणारे वर्ण, जे वर्ण अर्धे होत नाहीत त्यांचे जोड अक्षर करताना त्याचा पाय मोडला जातो. आता हे एवढं काय महत्वाचे नाही. अर्धे न होणारे वर्ण, जे वर्ण अर्धे होत नाही, त्यांचे जोडाक्षर करताना त्याचा पाय मोडला जातो. म्हणजे आता बघा कसं, आता बघा, अर्धे न होणारे वर्ण, जे वर्ण अर्धे होत नाहीत त्यांचे जोडाक्षर करताना त्याचा पाय मोडला जातो. म्हणजे कसं, आता बघा मी तुम्हाला सांगतो. आता क अधिक त, आता हा एक कसं होईल, हा त असा होईल. समजलं का, एवढं मित्रांनो. आता बघा, आता हा द अधिक ध, तर हा कसा होईल, हा असा होईल. समजलं एवढं. काही एवढा कठीण प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये येणार नाही, पण एक नॉलेजसाठी तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला हा मुद्दा क्लिअर समजला असेल. इथपर्यंत तुम्हाला एवढं क्लिअर समजलंय का, क्लिअर समजलंय, मी शिकवतो ते तुम्हाला समजतंय का. कारण की बघा, माझ्याकडे एवढी मोठी डिजिटल स्क्रीन नाही आहे, माझ्याकडे फक्त एक टॅब आहे.
त्याच्यावर मी तुम्हाला शिकतोय. मला माहिती आहे माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही, मी फक्त इथे लिहून तुम्हाला बोलून माझ्या आवाजाने समजून सांगतोय. तर थोडं समजणं थोडं कदाचित अवघड होऊ शकतं, पण मी पूर्ण प्रयत्न करतोय मित्रांनो की तुम्हाला क्लिअर समजेल आणि हळूहळू तुम्हाला या लेक्चरची सवय होईल. मी तेच पॉईंट घेतोय की जे परीक्षेत येतील आणि तुमच्या शॉर्टमध्ये अभ्यास होईल. आता आपण आपलं मेन पॉईंटकडे येऊ, ती म्हणजे वर्णमाला. आता बघा आपण पाहिले वर्णमालामध्ये आपण पाहिलं हे बघा वर्णमालेत किती वर्णाची संख्या किती आहे तर 52 आहे. आता बघा त्याच्यामध्ये स्वर किती आहेत, स्वर 14 आहेत. नंतर 2 स्वरादी आहेत, स्वरादी किती आहेत, स्वरादी 2 आहेत. आता स्वरादी काय आहे ते मी तुम्हाला पुढे समजावून सांगेल. नंतर व्यंजन किती आहेत, व्यंजन 34 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि संयुक्त व्यंजने 2 आहेत. आता तुम्ही हे सगळे मी जे तुम्हाला सांगितलं हे सगळं इम्पॉर्टंट आहेत. आता बघा स्वर तुम्हाला प्रश्न येतो, पोलीस भरतीला डायरेक्ट प्रश्न येतो की मराठी किती स्वर किती तर 14, स्वरादी किती, स्वरादी 2, व्यंजन किती 34, संयुक्त व्यंजन किती 2, असे प्रश्न डायरेक्ट येऊ शकतात. आणि जे एकदम बेसिक प्रश्न आहेत पण मुलं यांच्यावर सुद्धा चुका करून येतात, समजलं. म्हणून आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीत, कारण की पोलीस भरतीमध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी एक मार्क महत्त्वाचा असतो. तो एक मार्क आपल्याला कव्हर करायचे आहे मित्रांनो. तर बघा आता मी तुम्हाला इथे हे स्वर दिलेत. स्वरमध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त, इंग्रजी, नंतर स्वरादी, महा, व्यंजने स्वरांत, संयुक्त व्यंजने, शज्ञ, स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्रांत, द्राविडियन. हे तुम्हाला आता डोक्यावरून जात असेल, अरे यार हा चार्ट तर एकदम अवघड दिसतोय. पण तुम्ही काळजी करू नका मित्रांनो, मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये शिकवेल आणि तुम्हाला लक्षातही राहील. बघा मित्रांनो आता आपण वर्णमालेला सुरुवात करू. आता हा चार्ट तुम्ही बघून घ्या. आता मी तुम्हाला पूर्ण वर्णमाला आधी लिहून दाखवतो आणि शॉर्ट ट्रिकमध्ये कसं लिहायची, नंतर त्याचे विभाजन कसं करायचे ते सगळं समजावून सांगतो. आता बघा सर्वात आधी वर्णमाला लिहून घेऊ आपण. अ, आ, इ, ई, उ, ऊ, नंतर रू, लू, ए, ऐ, ओ, औ. आता यांना आपण लहान करून घेऊ थोडं. औ, या आणि वा, हा. आता हे बघा आता हे काय लिहिले आपण, हे लिहिले आहेत स्वर. हे काय आहे स्वर, मोजू आपण त्यांना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता हे किती आहेत, हे 14 स्वर आणि हे 2 स्वरादी. हे तुम्हाला मी पुढे समजावून सांगेल. आता बघा वर्णमाला लक्षात राहत नाही, म्हणजे लिहिताना लक्षात राहत नाही. तर आता लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी मित्रांनो आता आपण स्वर लिहिलेत. आता आपल्याला व्यंजन लिहायचे आहेत. तर व्यंजन कसे लिहिणार हे लक्षात ठेवा. क, च, ट, त, प. कचट तप. तुम्हाला हे कचट तप नाव लक्षात ठेवायचे आहे. कोणतं नाव, क, च, ट, त, प. क, च, ट, त, प. परत सांगतो कचट तप हे तुम्हाला पाठ ठेवायचे आहे. 12 खडी लिहिताना किंवा आता 14 खडी हे लिहिताना तुम्हाला हे पाठच ठेवायचे आहे. आता हे कशासाठी आता तुम्हाला सांगतो. आता बघा क ची लाईन आहे बरोबर. आता क ची लाईन आहे. नंतर आता बघा पुढे लिहू क, ख, ख, ग, ग आणि हा अंग. हा काय आहे, अंक. वांकमय मधला अंक. आता पुढे घ्या च, छ, ज, झ आणि हा काय आहे, अन. हा काय आहे, अन. आता ट ची लाईन ट, ठ, ड, ढ, न बाणाच्या. हा काय आहे, न बाणाच्या. आता यांचे सगळ्यांचे पाय मोडलेले आहेत.
यांचे सगळ्याचे पाय मोडलेले लिहायचे आहेत, कारण की हे व्यंजन आहेत, व्यंजनाचे पाय मोडलेले राहतात, हे स्वरामध्ये मिळाल्यानंतर चला तुम्हाला पुढे शिकवेल मी. आता तची लाईन त थ द ध आणि न नळाच्या. आता पची लाईन प फ ब ब म. एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे मित्रांनो, आता इकडे लक्ष द्या. आता बघा, आता कचटप लक्षात ठेवलं, आता तुम्हाला समजलं असेल मी कचटप का लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला, की कचटप हा शब्द जर तुमच्या पाठ असेल तर तुम्ही एकदम फास्टमध्ये 12 खडी लिहू शकतात. कसं लिहू शकतात? फास्टमध्ये 12 खडी लिहू शकतात. आता आपण हे कचटपचे काम झालंय आपलं, आता कचटपला आपण गायब करून देऊ. कचटप गेलं, समजलं एवढं. आता खालचे शब्द राहिलेत. आता खालचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. खालचे शब्द कोणते आहेत हे बघा. खालचे शब्द आहेत य र ल व श श स ह ळ आणि श आणि ज्ञ. आता यांचे सगळ्यांचे आपल्याला पाय मोडलेले लिहायचे आहेत, कारण की हे व्यंजन आहेत. यांना असं लिहिताना असं त्यांचे पाय काय खालून तोडून टाकायचे, म्हणजे ते कुठे पडून जायला नको. आता बघा, आता तुम्हाला एवढं लक्षात आलं वर्णमाला, आपलं वर्णमाला कसं लिहायची लक्षात आलं. वर्णमाला कसं लिहायची लक्षात आलं. ही टेक्निक लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त कचटप लक्षात ठेवा आणि खालचे ए र ल व श हे सगळं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण 12 खडी जर लिहिता आली तर तुम्ही एखाद वेळेस स्पीडमध्ये लिहून ठेवली साईडला, तर जर वर्णमालेवर जास्त प्रश्न राहिले तर लिहून घ्यायची आणि नंतर शॉर्ट करून घ्यायची, किंवा अभ्यास करताना 12 खडी तोंडी लिहा आणि नंतर लिहून पाठ करा. आता बघा, आता तो चार्ट तुम्हाला अवघड वाटत असेल, आता तुम्हाला मी सोपं सांगतो. आता सोपं कसं सांगतो तर बघा, आता आपण आधी पहिले पेन चेंज करू. तर बघा मित्रांनो, आता बघा हे वरचे, हे जे वरचे आहेत हे काय आहेत, हे स्वर आहेत. काय आहेत? स्वर आहेत. ते किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 स्वर किती आहेत? आता 14. हे काय झाले? हे स्वर झाले. आता मला सांगा मित्रांनो, हे दोघांना का घेतलं नाही मी? हे पण स्वरच आहेत, पण कसे स्वर आहेत हे? यांना स्वरादी म्हणतात. काय म्हणतात यांना? स्वरादी. यांना काय म्हणतात? यांना म्हणतात स्वरादी. आता स्वरादी का म्हणतात मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. आता बघा इकडे बघा, आता हा काय आहे? हा आणि हा काय आहे? हा आहे आ. आता जो हा जो स्वर तयार झालेला आहे, तर याला हा कसा तयार झाला आहे? आधीपासून स्वर आहे बघा. स्वर आहे की नाही? हे बघा स्वर आहे. मग आता बघा, आता हा कसा तयार झाला? अधिक अनुस्वार, म्हणजे अधिक अनुस्वार. समजलं? अधिक अनुस्वार मिळून हा तयार झाला. काय तयार झाला? तयार झाला. आता अंबर नाव लिहिणार, कसं लिहिणार? अंबर. समजलं? आता याला काय म्हणतात? याला म्हणतात कसं? तर हे बघा, हे बघा याला कसं म्हणतात बघा. हे बघा, आता हा कसा तयार झाला? हा अधिक विसर्ग, याला अनुस्वार म्हणतात. याला काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात. आणि यांना काय म्हणतात? यांना विसर्ग म्हणतात. तर मित्रांनो, अधिक विसर्ग हे काय आहेत? स्वरादी आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की स्वरादी काय? यांना स्वरादीच का म्हणतात? स्वरादी याच्यामुळे म्हणतात याला स्वरादी. का म्हणतात यांना स्वरादी? याच्यासाठी म्हणतात यांना, कारण की बघा विसर्गाच्या आधी काय आला आहे? विसर्गाच्या आधी स्वर आला आहे. विसर्गाच्या आधी काय आला आहे? स्वर आला आहे. म्हणून स्वर आधी, ज्याच्या स्वर आधी त्याला म्हणतात स्वरादी. काय? ज्याच्या स्वर आधी त्याला म्हणतात स्वरादी. कसं? तर परत तुम्हाला समजावून सांगतो. हे बघा, आता बघा हा बरोबर. हा कसं याची फोड करू? अधिक अनुस्वार. आता बघा 1 नंबरला काय आहे? 1 नंबरला स्वर आहे आणि नंतर अनुस्वार आहे, म्हणजे स्वर आधी आहे. स्वर काय आहे? आधी आहे. स्वर आधी आहे म्हणून तो स्वर आधी आहे. आता बघा आता बघा
आता याची फोड करू आपण. हा कसा येईल? अधिक नंतर विसर्ग. आता बघा 1 नंबरला काय आहे? स्वर नंतर विसर्ग, म्हणजे याला स्वर आधी येतोय म्हणून याला स्वर आधी म्हणतात. समजलं? हा तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो किंवा खूप वेळा आलेला आहे आणि येतच राहतो प्रश्न, कारण की सगळ्यात जास्त कन्फ्युज करणारे वर्णमालेमध्ये हे जे, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्न आला की खालीलपैकी स्वरादी कोणते, तर स्वरादी कोणते? ज्यांच्या स्वर आधी येतो, म्हणजे आणि आहा. समजलं? चला तर आता पुढे बघू आपण. आता हे पुसून टाकतो मी थोडं. आता बघा, आता हे आपले 14 स्वर झाले. किती झाले? 14. हे 14 स्वर झाले. स्वर लक्षात राहतील सगळ्यांना. स्वर किती झाले? 14. कोणते कोणते आहेत? आ ई ई उ ऊ रू लू ए ऐ ओ ओ. समजलं? स्वर किती आहेत? 14. आणि हे 2 काय आहेत? हे 2 आहेत स्वरादी. काय आहेत? स्वरादी. स्वरादी काय आहेत? ज्याच्या आधी स्वर आधी म्हणजे स्वरादी. आता समजलं? आता बघा, स्वरांचे पाय मोडलेले नसतात, कारण की हे जे स्वर आहेत, आता बघा हे जे स्वर आहेत, स्वर मध्ये अ आहे, नंतर आ आहे, तर हा जो स्वर आहे याच्या पाय मोडलेला नाही. का बरं? कारण की स्वर कोणावरही डिपेंड राहत नाही. स्वर कोणावरही डिपेंड राहत नाही, तो स्वतः राहतो. स्वर म्हणजे सूर. एवढं समजलं? स्वर किती आहेत? 14. लक्षात ठेवा, स्वर किती आहेत? 14. हा प्रश्न येऊ शकतो, खूप बेसिक प्रश्न आहे हा प्रश्न, तर चुकायला नको. जर कठीण प्रश्न चुकला तरी चालेल, पण सोपा प्रश्न चुकायला नको. एवढं लक्षात पेपरच्या जाताना. आणि 2 स्वर आधी आहेत. समजलं? आता बघा, आता पुढचा मुद्दा बघू आपण. आता हे काय आहेत? अंग. हा काय प्रकार आहे? अंग, अन, न, न, म. आता बघा मित्रांनो, आता बघा हा काय आहे? हा ड सारखा दिसतोय, पण हा ड नाही, हा अंक आहे. काय आहे? अंक. वांकमय मधला अंक. आणि हा काय आहे? हा अन. हा काय आहे? न बाणाच्या नंतर हा न नळाच्या आणि हा म. आता मला सांगा, यांना आपण काय म्हणतो? यांना आपण म्हणतो अनुनासिक. यांना काय म्हणतो आपण? यांना म्हणतो अनुनासिक. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की यांना अनुनासिक का म्हणतो आपण? कारण की यांच्या उच्चार करताना, म्हणजे बोलताना, जेव्हा आपण तोंडाने बोलतो, बघा नाकामधून येतो आवाज. अन, न, न, म. अनुनासिक म्हणजे नाकाची नलिका जी राहते, तर नाकामधून उच्चार होतोय, म्हणून यांना अनुनासिक म्हणतात. अनुनासिक किती आहेत? 1 2 3 4 5. अनुनासिक, जे तुम्हाला प्रश्न अनुनासिक किती, तर 5. कोणते? अंक, अन, न बाणाच्या, न नळाच्या, म. आता बघा शॉर्टमध्ये लक्षात कसं ठेवायचं? शॉर्टमध्ये असं लक्षात ठेवायचं. आता बघा, हा जो शेवटचा जो बॉक्स आहे कचट टपच्या, तो काय आहे? तो आहे अनुनासिक. काय आहे? कारण की नासिकमध्ये नाक लक्षात ठेवा. नासिकने नाक लक्षात ठेवा. यांच्या उच्चार करताना नाकेतून होतोय. अनुनासिक म्हणजे अंक, अन, न, न, म. म्हणजे हे एकूण 5 आहेत. आणि स्वरादी किती आहेत? 2. अनुनासिक समजले तुम्हाला? ठीक आहे. आता या सगळ्याच्या आधी आपण आता पुढच्या बघू. आपला कच्च्या टपच्या जो क, ख, ग, घ आहे, हे बघू हे कोणत्या याच्यामध्ये येतात. आता बघा, आता पेनचा रंग थोडा चेंज करतो मी. ठीक आहे. हां, आता बघा, हा पहिला गट आहे. याच्यामध्ये काय काय येतंय? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. आता याला काय म्हणतात? याला म्हणतात कठोर वर्ण. काय म्हणतात यांना? कठोर वर्ण किंवा कठोर व्यंजन. बरोबर? कठोर. मग आता तुम्हाला अजून प्रश्न पडला असेल की यांना कठोर म्हणतात, तर कठोर का म्हणतात? कारण की यांचा उच्चार थोडा कठीण आहे. कठोर म्हणजे क, ख, च, छ असा उच्चार आहे, म्हणून यांना कठोर असे म्हणतात. आता बघा, यांच्या जेव्हा उच्चार करतो कठीण असल्यामुळे यांना कठोर व्यंजन असे म्हणतात. आता इकडे बघा,
आता तुम्हाला कठोरच्या गट समजला. कठोर कोण आहेत? क ख च छ ट ठ नंतर त थ प फ. हे काय आहेत? कठोर वर्ण आहेत. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा, आता परत पेन आपण चेंज करू. आता बघा, आता हा बॉक्स राहिला. आता यांना काय म्हणतात? यांना म्हणतात मृदू. यांना काय म्हणतात? मृदू. आता यांना मृदू का म्हणता बरं? मृदू का म्हणतात? या व्यंजनाचा उच्चार करावयास सोपा आहे. आता बघा, कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू राहतात. एक बाजू असते कठीण कठीण आणि एक बाजू असते सोपी. बरोबर. तर आता जसं हे कठोर आहेत, तर हे काय आहे? मृदू आहे. म्हणजे यांच्या मृदू व्यंजन. इथे हे वर्ण काढून टाकतो. इथे मी व्यंजन लिहितो आणि हे पण काय आहे? मृदू व्यंजन. आता बघा, आता बघा मित्रांनो, आता कठोर म्हणजे उपचार करताना कठीण जे व्यंजन आहेत त्यांना कठोर म्हणतो. आता जे मृदू आहेत, मृदू म्हणजे त्या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळे त्यांना मृदू व्यंजन म्हणतात. आता ग ग नंतर हा ज ज ड ढ हे जे आहेत यांचे उच्चार करायला सोपे आहेत, म्हणजे यांना काय म्हणतात? यांना म्हणतात मृदू व्यंजन. लक्षात आलं? हे बघा, अ आ इ उ ए ऐ ओ औ या ओ हे स्वर आहेत. किती आहेत? 14 आहेत. नंतर अम हा पाहिले आपण, ते स्वर आधी आहेत. नंतर अनुनासिक 4 आहेत. अंक अन न न म हे काय आहेत? हे अनुनासिक आहेत. नंतर आपण कठोर गट पाहिला. कठोर क ख च छ ट ठ त थ प फ हे काय आहेत? कठोर व्यंजन आहेत. नंतर आपण पाहिलं ग ग ज ज ड ढ द ध ब भ हे काय आहेत? मृदू व्यंजन आहेत. हे असं लक्षात ठेवा. आता पुढचा भाग बघू आपण. आता पुढचे बघा. आता हे खालच्या मी पुसून घेतो. आता खालचे बघा. आता ए र ल व य र ल व हे काय? हे आहेत अर्ध स्वर. हे काय आहेत? अर्धस्वर. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की सर स्वर तर 14 आहेत आणि मग हे खाली यांना अर्धस्वर का म्हणतात? हे तर व्यंजन आहेत ना, मग यांना अर्धस्वर का म्हणतात? यांना अर्धस्वर याच्यासाठी म्हणतात कारण की यांचा उच्चार जो आहे, यांचा जो उच्चार आहे तो थोडा स्वरांसारखा होतो. म्हणजे कसं? तर हे बघा, आता हा जो ए मी तुम्हाला इथे समजून सांगतो ते. आता बघा, अर्धस्वर कोणते आहेत? 5 आले तुमचे अर्धस्वर आहेत. ए र ल व हे काय आहेत? हे अर्धस्वर आहेत. हे काय आहेत मित्रांनो? हे अर्धस्वर आहेत. आता बघा, आता यांना अर्धस्वर का म्हणतात? अर्धस्वर का म्हणतात? अर्धस्वर असं म्हणतात कारण की याचा उच्चार ई सारखा होतो. बरोबर. ए चा उच्चार ई सारखा होतं, र चा उच्चार रू सारखा होतो आणि ल चा उच्चार लू सारखा होतो आणि व चा उच्चार उने होतो. समजलं तुम्हाला? म्हणजे या स्वरांच्या उच्चार स्थानावरच असल्याने या व्यंजनावरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणजे यांच्या काहीतरी संबंध आहे जवळच्या, म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. आता तुम्हाला समजलं य र ल व यांना अर्धस्वर का म्हणतात? कारण की त्यांचा उच्चार ई लू उ यांच्याशी होतो. तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की य र ल व यांचा उच्चार कोणत्या स्वरांसोबत होतो? तर ऑप्शनमध्ये ई रू लू उ असं ऑप्शनमध्ये येऊ शकतं. तर तुम्ही बरोबर उत्तर देता आलं पाहिजे. आता बघा, आपल्या मुद्द्याकडे जाऊ आपण. आता तुम्हाला अर्धस्वर समजले, ए र ल व अर्धस्वर आहेत असं. आता बघा, आता पुढचा पॉईंट बघू आपण. पुढचा पॉईंट काय आहे? याच्यात आपल्याला आता पेन चेंज करावं लागेल. 2 मिनिटं थांबा. हां ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आता बघा इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता श श स हे राहिले. आता श श स आता हे काय आहेत? यांना काय म्हणतात? यांना उष्मे म्हणतात. काय म्हणतात? उष्मे म्हणतात. परत यांना घर्षकही म्हणतात. घर्षक. तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, जर त्यांनी अवघड शब्द वापरला तर घर्षक वापरतील, सोपा शब्द वापरला तर उष्मे वापरतील. तर तुम्ही दोघी शब्द लक्षात ठेवा, उष्मे आणि घर्षक एकच आहे. तुम्हाला मी परत एकदम याच्यामध्ये सांगतो. हे बघा,
इकडे लक्ष द्या आता. हे बघा आता उष्मे, उष्मेलाच काय म्हणतात, घर्षक म्हणतात. घर्षकला काय म्हणतात मग, घर्षकला उष्मे म्हणतात आणि उष्मेला घर्षक म्हणतात. समजलं तुम्हाला. दोघी एकच आहेत, उष्मे आणि घर्षक. उष्मे आणि घर्षक दोघी एकच आहे हे लक्षात ठेवा. आता कोणते कोणते आहेत तर षटकोनाच्या आणि स, हे काय आहेत, हे तीन हे काय आहेत, हे उष्मे आणि घर्षक आहेत. आता यांना उष्मे घर्षक का म्हणता बरं. तर मित्रांनो हे बघा हे घर्षक आहेत कारण की या वर्णांच्या उच्चार घर्षणामुळे उष्णता निर्माण करतो. या वर्णांच्या उच्चार करताना हे बघा या वर्णाच्या उच्चार करताना घर्षण लक्षात ठेवा. घर्षणामुळे निर्माण होते, घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. काय, उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात. आता एवढा काही डीपमध्ये तुम्ही विचार करू नका, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, घर्षक जर सांगितलं तर श हे काय आहेत, हे घर्षक आहेत. आता आपल्या मुद्द्याकडे येऊ आपण. आता बघा उष्मे झाले, उष्मे कोणते आहेत, श उष्मे आहेत. आता बघा मित्रांनो आता बघा आता ह काय, ह महाप्राण आहे. हाला काय म्हणतात, हाला म्हणतात महाप्राण. काय म्हणतात हाला म्हणतात महाप्राण. ह ने महा असं लक्षात ठेवा. ह म्हणजे काय आहे, महाप्राण. ह ने हार लक्षात ठेवा, महाप्राण. जर तुम्हाला विचारलं की महाप्राण खालीलपैकी 4 अक्षरांपैकी महाप्राण कोणता, तर तुमचे उत्तर महाप्राण. ह येतोय त्याच्यावरून ह लक्षात ठेवा. महाप्राण विचारलं तर कोणता आहे, ह. आता बघा आता परत इकडे येऊ. आता महाप्राण झाला. आता हे बघा आता आता राहिला तर काय आहे, स्वतंत्र वर्ण आहे किंवा याला द्राविडियन असं म्हणतात. तुम्हाला इकडे समजावून सांगतो. आता बघा आता हा काय आहे, याला काय म्हणतात, याला स्वतंत्र वर्ण म्हणतात. परत याला काय म्हणतात, याला द्रविडियन असंही म्हणतात. तुम्हाला दोघांपैकी असं स्वतंत्र वर्ण विचारू शकतात किंवा द्रविडियन विचारू शकतात. आता एमपीएससीच्या मराठीमध्ये जर एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर जास्त मध्ये द्राविडियन शब्द दिसतो प्रश्नपत्रिकेमध्ये, किंवा पोलीस भरतीमध्ये स्वतंत्र वर्ण विचारतात. पण दोघे लक्षात ठेवा, द्राविडियन वर्ण आहे एवढं लक्षात ठेवा. आता बघा आता राहिले आपले कोणते, आता राहिले आपले श आणि न्य. आता श आणि आता मी हे थोडं हे पुसून घेतो. आता याला काय म्हणतात, यांना म्हणतात संयुक्त व्यंजन. यांना काय म्हणतात, संयुक्त व्यंजन. सगळ्यात कन्फ्यूज करणारा प्रश्न क्ष आणि ज्ञ हे लक्षात ठेवा, हे संयुक्त व्यंजन आहेत कारण की याच्यामध्ये 2 व्यंजन मिळून एक वर्ण तयार झालेला आहे, म्हणून हा संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन किती आहेत, तर संयुक्त व्यंजन आहेत 2. आता मित्रांनो एक सांगायचं राहिलं, एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की बघा तुम्हाला मी आधी सांगितलं होतं रू आणि लू हे लुप्त होण्याची शक्यता आहे, म्हणजे हे भविष्यात लुप्त होऊ शकतात. आता अजून एक महत्त्वाचा एक पॉईंट तुम्हाला शिकवायचा राहिला आहे, तो असा आहे की हे बघा मित्रांनो आता हे बघा ए ऐ ओ औ. आता हे काय आहेत, ए ऐ ओ यू हे संयुक्त स्वर आहेत. काय आहेत हे, संयुक्त स्वर आहेत. ते तुम्हाला मी समजून सांगतो. पहिले मला ना स्क्रीन थोडी लहान करून घेऊ द्या, कारण की
एवढ्या छोट्याशा डिस्प्लेमध्ये एवढं लिहून टाकलं आपण, तर प्रॉब्लेम तर होणारच आहे, पण मी करतो व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता ए ऐ ओ औ हे बघतोय आपण. लक्षात ठेवा कोणतं बघतोय हे बघा. आपण काय बघतोय, ए ऐ ओ औ हे काय आहेत, हे आहेत संयुक्त स्वर. काय आहेत हे, संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर का आहेत, तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे. तो तुम्हाला आता मी व्यवस्थित समजावून सांगतो, इथे स्पेशली तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, आता बघा मित्रांनो, हे आता इथे लिहितो मी, ए ऐ ओ औ. आता हे काय आहेत, हे आहेत संयुक्त स्वर. आता हे संयुक्त स्वर काय आहेत, तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की संयुक्त स्वर काय आहेत, यांना संयुक्त स्वर का म्हणतात. आता बघा, ए ऐ ओ औ हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. काय म्हणतात, त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. तर कसं, तर आपण आता डीपमध्ये थोडं बघू. डीपमध्ये कसं बघू, आता हे बघा, आता हा ए कसं बनला असेल बरं, ए हा तर स्वर आहे, पण हा कसा बनला आहे तुम्हाला माहिती आहे का, याला काय म्हणतात, याला संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वरमध्ये काय संबंध, संयुक्त म्हणजे दोन मिळून स्वर, दोन मिळून बनलेला स्वर. आता कसं, दोन स्वर मिळून बनलेला स्वर. आता बघा, ए हा काय आहे, हा संयुक्त स्वर आहे. कसं, हा कसं बनला, याच्यामध्ये अ अधिक ई ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिळून हा ए बनला आहे. मग आता हा काय आहे, हा स्वर आहे. हा काय आहे, हे दोघी काय आहेत, हे दोघी पण स्वर आहेत. स्वर अधिक स्वर म्हणजे दोन स्वर. आता हा अ आहे, याची फोड करता येईल का आपल्याला, नाही, हा अ जे, बरोबर. आता बघा, आता एवढं समजलं तुम्हाला, अची जर एची जर फोड करली, अ अधिक ई मिळून ए होतो. आता पुढच्या ऐ बघू आपण. आता ऐ कसा तयार झाला आहे, आता ऐ असा तयार झालेला आहे, आ इथे अ होता, इथे आ आला, नंतर ई किंवा दीर्घ ई मिळून होतो ऐ. समजलं. हे बघा, ए मध्ये मात्रा नाही, ए मध्ये अ अधिक ई किंवा दीर्घ ई दोघे ई घ्यायचे, बरोबर. अ अधिक ई किंवा दीर्घ ई ए होतो. आता ऐ अधिक आ ऐ कसं बोलतो आपण, ऐ आच्या आईच्या आच्या उच्चार होतोय ना, आ अधिक ई किंवा दीर्घ ई म्हणून ए होते. आता ओ कसं झालं बघू आपण. आता ओ कसं तयार झाला, आता हा ओ, आता ओ कसं तयार झालं ते बघू आपण. आता ओ बरोबर अ अधिक उ किंवा दीर्घ उ म्हणजे बरोबर ओ. एवढं समजलं. हे बघा, ओ मध्ये अ आहे, हा एक स्वर आहे आणि हे स्वर आहेत, म्हणजे यांना काय म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात. आता औ बघू, औ कसं तयार झाला. आता इथे अ होता ना पहिल्या ह्याच्यामध्ये, आता दोन मात्रा आहेत, दोन मात्रा आ मध्ये दोन मात्रा आहेत म्हणून आ घेतला, आणि परत उ किंवा दीर्घ उ बरोबर औ. तुम्हाला समजलं मित्रांनो, संयुक्त स्वर कसं म्हणतात. संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत, हे बघा. तुम्हाला समजलं संयुक्त स्वर कोणते आहेत, तर संयुक्त स्वर असे लक्षात ठेवा, ए ऐ ओ औ हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. आता आपल्या परत मुद्दा, आता तुम्हाला पूर्ण वर्णमाला मी समजावून सांगितली. आता अजून एक राहिलेलं आहे, तेवढं घेऊन घेऊ आपण. आता बघा मित्रांनो, या आणि ओ हे तुम्हाला आधीच समजावून सांगितलंय, पण परत एकदा समजावून सांगून देतो. हे बघा, आता बघा, या आणि ऑ. आता हे काय आहे, हे इंग्रजी भाषेतून आलेले स्वर आहेत किंवा वर्ण आहेत, बरोबर. इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. आता इंग्रजी भाषेतून कसे आले बघा, या आपण बोलतो. आता आपण कॅट बोलतो, कॅट मॅनेजरला इंग्लिशमध्ये कॅट बोलतो, तो कॅसाठी वापरला जातो. ऑफिससाठी वापरला जातो, समजलंय का. नंतर मग
ऑफर, मला एक जॉबची ऑफर आली आहे, ऑफरसाठी वापरला जातो. म्हणजे या यांच्यापासून इंग्रजी शब्द तयार होतात आणि हे इंग्रजीमधून घेतलेले आहेत, म्हणून एवढं लक्षात ठेवा. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला एवढं समजलं असेल. बाकीचे अजून मुद्दे होते, पण मी ते तुम्हाला सगळं समजावून सांगून दिलेत. आता हे तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची राहिली, तेवढी सांगून देतो आणि लेक्चर संपू. हे लास्ट आहे, मला माहिती आहे आजचे लेक्चर खूप मोठं झालं आहे, पण मित्रांनो जर मी पूर्ण बेसिक शिकवेल, फक्त वरवर शिकवेल तर तुमच्या लक्षात काही येणार नाही. मी तुम्हाला शिकवताना सगळे इम्पॉर्टंट पॉईंट शिकवतोय, पण बेसिकपासून शिकवतोय. म्हणजे ज्या मुलाने आता अभ्यास चालू केला असेल त्याच्यासुद्धा पाठ होईल एवढी माझी गॅरंटी आहे. फक्त लेक्चर बघताना मन लावून बघा आणि परत बघा. आता बघा, काही शब्द आहेत, हे शब्द इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला कुठे भेटतील माहिती का? हे बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 18वर आहेत, बरोबर. पेज क्रमांक 18वर काय 19वर असं काहीतरी आहे बघा, मला लक्षात नाही, पण तिथे जाऊन तुम्ही हे बघू शकता. तसं मी ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला हे PDF टाकणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या विलांटीनुसार अक्षर कसे बदलतात हे बघू आपण. अजून वर्णमालेमध्ये मी उद्या तुम्हाला वर्णमालेमध्ये काही अजून सजातीय स्वर, विजातीय स्वर, नंतर मात्रा, नंतर काही अजून गोष्टी शिकवणार आहे. तोपर्यंत तुम्ही आता हे एवढं बघून घ्या. बघा, आता हा पाणी आहे. आता हा पाणीला कोणती विलांटी आहे? पहिली विलांटी आहे, त्याच्यावर तो हात. परीक्षेला येतात, हे पाठात ठेवा. जर पाणीला दुसरी विलांटी ठेवली तर काय होतो? त्याचा अर्थ होतो जल. आता हा दिनला जर पहिली विलांटी ठेवली तर त्याचा अर्थ दिवस होईल, आणि जर त्याला दुसरी विलांटी ठेवली तर त्याचा अर्थ गरीब होईल. समजलं? तर हे सगळे शब्द तुम्ही पाठ करून ठेवा, कारण की परीक्षेला याच्यामधूनच येतं. आणि अचानक ते एक विलांटीमध्ये एवढं समजत नाही की कोणतं ऑप्शन बरोबर आहे, तर तुम्ही हे पाठ करून ठेवा मित्रांनो. तर आजचे लेक्चर थोडं मोठं झालं आहे, तर मित्रांनो तुम्ही माझ्या असेच लेक्चर बघत राहा. नंतर यूट्यूब चॅनलला ज्ञानदीप अकॅडमी म्हणून, ज्ञानदीप अकॅडमी म्हणून एकदम मोफत बॅच आहे. मी त्याच्यावर ते यूट्यूब चॅनलवर हे सगळे लेक्चर टाकणार आहे, आणि तुम्ही रोज एक लेक्चर अपलोड करेल. नंतर मग आता मराठी चालू आहे, तर 2-3 दिवस मराठी घेईल, नंतर आपण गणितचे पण घेऊ. आणि लेक्चर संपवतो मित्रांनो. चांगला व्यवस्थित अभ्यास करा, लेक्चर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नंतर लाईक करा. आणि असे गरीब विद्यार्थी असतील जे क्लास लावू शकत नाही किंवा सेल्फ स्टडी करतायत, किंवा अशा ग्रुपवर किंवा एखाद्या पोलीस भरतीच्या ग्रुपवर तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, बाय.